समोर ते कोंडेश्वराचं मंदिर दिसतं मित्रांनो, आपल्याला त्या ठिकाणी जायचं आहे. तर इथून हा रस्ता आहे, ह्या रस्त्यानं आपल्याला वळणवळणाचा रस्त्याने आपल्याला सरळ आपल्या त्या मंदिराच्या दिशेला जायचं आहे. मित्रांनो ही रिक्षा जाते, या दिशेने आपल्याला जायचं. मित्रांनो हे समोर दिसते हे कोंडेश्वराचं मंदिर आणि हे श्री कोंडेश्वर बाबा यांची या ठिकाणी समाधी आहे. आणि हे समोर जे डोंगर रांगा दिसतात मित्रांनो, ह्या सह्याद्रीच्या डोंगर रांगा सुंदर असं नयनरम्य दृश्य आपल्याला ठिकाणी पाहायला. नमस्कार मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण श्री क्षेत्र कोंडेश्वर या ठिकाणी आपण आलेलो आहे. आज वीकडे असल्यामुळे या ठिकाणी भाविकांची मोठ्या प्रमाणात भरपूर गर्दी आहे. तर आपण आता मंदिराच्या समोर आलेलो आहे मंडपात, आता इथून आपण पुढे जाणार आहोत. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आता समोरच आपण सभा मंडपातून आपल्याला समोर पुढं श्री क्षेत्र कोंडेश्वर या ठिकाणी आपल्याला जायचं आहे आणि तिथं आपल्याला दर्शन घ्यायचं आहे. अशा प्रकारे मित्रांनो आपण मंदिराच्या परिसरामध्ये आलेलो आहेत आणि तुम्ही समोरच पाहू शकता नयनरम्य असा हा या ठिकाणचा धबधबा आपण या ठिकाणी पाहतो आहे. मित्रांनो हा एक समोर धबधबा आहे आणि या ठिकाणी आपल्याला कालिका मातेचं समोर मंदिर आहे आणि नंतर ह्या धबधब्याच्या आपल्या मंदिरातून आतून जर आपण पाहिलं तर आपल्याला दुसरा धबधबा आपल्याला पाहायला भेटतो. आता आपण मध्ये जाऊ. अशा प्रकारे मित्रांनो आपण आज श्री क्षेत्र कोंडेश्वर इथे येऊन आपण श्री शंकर भगवानाचं आपण दर्शन घेतलं. मित्रांनो आता आपण इथून मस्तपैकी ड्रोन शॉट घेणार आहेत आणि त्याचा आपण सर्वांनी मनसोक्त आपण आनंद घेऊया. चला तर आता जाऊ. मित्रांनो या ठिकाणी आपण समोर बघतोय श्री क्षेत्र कोंडेश्वर देवस्थान बाबांची त्या ठिकाणी समाधी आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते. आपण आता तिकडे जातोय. मस्त ब्रिज आहे आणि ब्रिजवरून आपल्याला सुंदर असं हे कोंडेश्वर मंदिराचं आपल्याला ठिकाणी विहंगम दृश्य आपण पाहतो. आपण पाठीमागं पाहू शकतो मित्रांनो ही कुंडेश्वर बाबा यांची या ठिकाणी समाधी आहे आणि आपण आतमध्ये जाऊन आपण समाधीचं दर्शन घेऊ. या ठिकाणी आपण पाहू शकतो मित्रांनो परमपूज्य अवधूत निरंजन दिगंबरदास तपस्वी श्री कुंडेश्वर महाराज जन्म या ठिकाणी 31 डिसेंबर 1889 आणि त्यांचा मृत्यू झाला 17 ऑक्टोबर 1999 मध्ये त्यांचा मृत्यू झाला आणि याच ठिकाणी त्यांची ही समाधी आपण या ठिकाणी पाहू शकतो. मित्रांनो आपण जे कोंडेश्वराचं मंदिर आहे या ठिकाणी आणि आपण त्याच्या वरच्या बाजूला आपण आलेलो आहेत
आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो मित्रांनो, खूप सुंदर असं नयनरम्य दृश्य आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते। आणि आता आपण मित्रांनो या ठिकाणी येऊन ड्रोन शॉट घेणार आहोत आणि त्याचे आपण एकदम छान प्रकारे आपण त्याचा आपण आनंद घेणार आहोत। मित्रांनो, अशा प्रकारे आजचा व्हिडिओ आपण याच ठिकाणी थांबूया। पुन्हा भेटूया लवकरच नवीन दुसऱ्या भन्नाट जागेवर।